रनिंग करताना दम लागत असन, पोटात एक साईडला दुखत असन, घसा कोरडा पडत असन, थाईज भरून येत असतील, दम लागत असन, तर करायचं काय? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रनिंग करताना जर तुम्ही नवीन असताल तर सुरुवातीला रोजचे डेली 10 राऊंड मारा. छोटा कदम मध्ये पळा. छोटा कदम मध्ये पळल्यानंतर थोडा डेंटल डिप्स वगैरे काढा. डिप्स झाल्यानंतर तुम्ही काय करायचं? रनिंग झाल्यानंतर एक हाय नीचे 5 सेट घ्यायचे 30-30 सेकंदाचे 5 सेट घ्या. त्यांनी काय होईल? तुमचा स्पीड वाढेल, तुमचा स्टॅमिना जास्त वाढेल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मेन म्हणजे रनिंग करताना जर तुमच्या एका साईडला पोटात दुखत असेल तर तुमच्या पोटात ताकद कमी. तुम्ही काय करायचंय? स्टमक जास्त मारायचे. स्टमक मारल्याने तुमच्या पोटामध्ये ताकद जास्त वाढेल. ताकद जास्त वाढल्यामुळे तुम्हाला रनिंग जास्त होईल, तुमच्या पोटात जास्त दुखणार नाही. दुसरी गोष्ट मेन म्हणजे पाय जर येत असेल तर थाईज वर्कआउटवर जास्त लक्ष द्या. थाईज वर्कआउटवर लक्ष जास्त द्या. आणि रनिंग करताना दुसरी गोष्ट मेन म्हणजे पुढच्या टोवर जास्त पळा, जेणेकरून तुमच्या पायाची रनिंगची आधी स्टेप जी आहे पळताना ती व्यवस्थित टाकायला शिका. जर तुमची सुरुवात चांगली झाली तर तुम्हाला पुढे अडचण येणार नाही, तुमच्या पायाला इंजुरी होणार नाही, सीन पेन होणार नाही. आणि शूज चांगल्या क्वालिटीचा जो पंचिंग वगैरे जास्त होईल असा शूज वापरा.